वैष्णवी एक 24 वर्षाची तरुणी, 10 महिन्याचं तिला छोटंसं बाळ. लग्न झालं. आई वडिलांनी अत्यंत हौसेने मोठ्या उत्साहात थाटामाटात लग्न केलं. लग्नामध्ये गाडी, सोनं भरपूर प्रमाणात दिलं. खूप आनंदाने मुलगी नांदेल असे स्वप्न पाहत आई वडिलांनी तिला तिच्या सासरी पाठवलं. परंतु सासरी गेल्यानंतर सासरी नांदत असताना तिला पैशाची मागणी व्हायला लागली. तिला हुंड्यासाठी अनेकदा त्रास द्यायला लागला. रोजच तिचा छळ, तिला मारहाण व्हायला लागली. तिचा आरडाओरडा आजूबाजूचे लोक सतत सांगत होते की तिला खूप त्रास होतोय. या सगळ्या गोष्टींना पाहत ती सगळे त्रास 10 महिन्याच्या बाळासाठी तिने हे सगळं मुकाटपणे सहन करायला सुरुवात केली. परंतु 16 मे 2025 रोजी तिचं राहत्या घरात फॅनला लटकलेला मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. परंतु शवविच्छेदनासाठी गेला असता पोस्टमॉर्टममध्ये तिच्या अंगावरती 30 पेक्षा जास्त व्रण दिसले, ज्याच्यावरती लोखंडी रॉडनी मारल्याच्या खुणा दिसल्या. या सगळ्या प्रकरणात डॉक्टरांनी सांगितलं 24 तासापूर्वी तिच्या अंगावरती खूप मोठ्या प्रमाणात मारहाण झालेली आहे. लोखंडी रॉडचे व्रण अंगावरती दिसत आहेत. खूप मोठ्या प्रमाणात छळ झालेले दिसतोय. हे सगळं प्रकरण ऐकल्यानंतर पोलिसांची तपास यंत्रणा सुरू झाली. परंतु त्या छोट्याशा बाळालाही खूप त्रास झाला असंही पोलिसांकडून बोललं जातं. हे ऐकून अगदी मन हलवून टाकतंय. ह्या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार? वैष्णवीचा नवरा शशांक, सासरे राजेंद्र, सासू लता, ननंद करिश्मा, दीर सुशील आणि त्याचा मित्र निलेश चव्हाण, हे सगळे त्याला जबाबदार ठरले. पोलिसांनी सगळं तपास केला आणि या तपास करत असताना 1670 पानाचा मोठा अहवाल त्यांनी कोर्टापुढे चार्जशीट सादर केला. आणि आज 2026 फेब्रुवारीमध्ये कोर्टाने 6 जणांना आरोपपत्र निश्चित केलं. 23 फेब्रुवारी पासून खरा खटला सुरू होईल. साक्षीदार बोलतील, पुरावे समोर येतील, न्यायालयात लढा सुरू राहील. पण वैष्णवी परत येणार नाही. तिचं बाळ आईच्या कुशीशिवाय जगेल, मोठं होईल. तिचे आई वडिलांचं मन कधीच भरून येणार नाही, कारण त्यांचं झालेलं नुकसान हे कधीच विसरू शकणार नाहीत. मित्रांनो, ही एक वैष्णवीची स्टोरी नाही. अनेक घरात असाच छळ होतोय. हुंड्यासाठी, मुलींना पैशासाठी त्रास दिला जातोय, मारहाण होतीये. पण आपण गप्प बसून चालणार नाही. वैष्णवीसाठी, तिच्या बाळासाठी सर्व बहिणींनी आता आपल्याला आवाज उठवणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? न्याय मिळेल का? कमेंट करा, शेअर करा आणि एक आपलं आवाज उठवा.